अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने दणदणीत विजय मिळवला आहे. आघाडीच्या डॉक्टर विद्या बाळासाहेब कावरे यांनी 11 विरुद्ध 6 मतांनी विजय संपादन करत नगराध्यक्षपद पटकावले. या विजयाने केवळ राजकीय समीकरणे नव्याने लिहिली गेली नाहीत, तर खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वावर ठाम शिक्कामोर्तब झाले आहे. तर मंडळींनो, आपण आता याच संदर्भात सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर नमस्कार, माझा महाराष्ट्र न्यूज या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तुम्ही पाहत आहात तुमच्या हक्काचं माझा महाराष्ट्र न्यूज. तर झालं असं, पारनेरमध्ये नगराध्यक्ष नितीन अडसूळ यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या या पदासाठी सोमवारी विशेष सभा पार पडली. जिल्हाधिकारी डॉक्टर पंकजा आशिया यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपविभागीय अधिकारी श्रीकुमार चिंचकर यांच्या उपस्थितीत हातवर करून मतदान पद्धतीने निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत डॉक्टर कावरे यांनी सहज बहुमत मिळवत आघाडीला ऐतिहासिक यश मिळवून दिलं. पारनेर नगरपंचायतीत महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी एक दिलाने मतदान करून पक्षनिष्ठा अबाधित ठेवली. राष्ट्रवादी काँग्रेस गटनेते योगेश मते यांनी दिलेल्या व्हीपचे काटेकोर पालन करत 11 नगरसेवकांनी डॉक्टर कावरे यांच्या बाजूने मतदान केले. या नगरसेवकांमध्ये नितीन अडसूळ, जायदा शेख, सुरेखा भालेकर, भूषण शेलार, प्रियंका औटी, नीता औटी, सुप्रिया शिंदे, हिमानी नगरे, विद्या गंधाळे आणि स्वतः डॉक्टर विद्या कावरे यांचा समावेश होता. दुसरीकडे विरोधी उमेदवार अशोक चेळे यांना केवळ 6 नगरसेवकांचा पाठिंबा मिळाला. महायुतीकडून महाविकास आघाडीच्या नगरसेवकांना गळाला लावण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आमिष दाखवण्यात आलं होतं. लाखो रुपयांच्या ऑफर्स देऊन मतदानावर परिणाम करण्याचे प्रयत्न शेवटच्या क्षणापर्यंत सुरू होते. मात्र आघाडीचे नगरसेवक ठाम राहिले. पैशांच्या आमिषावर निष्ठेचा विजय झाला. तसेच नगराध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर डॉक्टर विद्या कावरे यांचा नगरपंचायत सभागृहात सत्कार करण्यात आला. समर्थकांनी फटाके फोडून जल्लोष केला, घोषणाबाजी करत विजयाचा उत्सव साजरा केला. पारनेर तालुक्यातील कार्यकर्त्यांनी या विजयाकडे महाविकास आघाडीच्या संघटन शक्तीचा पारिपाक म्हणून पाहिले. या निकालाने खासदार निलेश लंके यांच्या संघटन शक्ती, नेतृत्व गुण आणि जनसंपर्क कौशल्यावर ठाम शिक्कामोर्तब झाले आहे. गेल्या काही वर्षात लंके यांनी पारनेर तालुक्यात विकास, पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराच्या क्षेत्रात केलेल्या कामाचा जनतेला ठोस अनुभव आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य आणि आत्मविश्वास निर्माण झाला आहे. यामागचं मुख्य कारण म्हणजे निलेश लंके यांची सर्वात मोठी ताकद म्हणजे कार्यकर्त्यांशी असलेलं जिव्हाळ्याचं नातं. प्रत्येक निर्णयात ते कार्यकर्त्यांचा सल्ला घेतात, त्यांचे प्रश्न ऐकतात आणि त्यावर त्वरित उपाय करतात. त्यामुळे पक्षनिष्ठा आणि कार्यकर्त्यांची प्रेरणा कायम राहिली आहे. तसेच पारनेर परिसरातील त्यांच्या कार्यशैलीने गेल्या काही वर्षात मोठा बदल घडून आणलाय. साध्या जमिनीवरच्या